नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, जेणे सायुज्य मुक्तीची वाट गवसेल की. स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती आहेत. ह्यातली युजे युजेती म्हणजे जुळणे, ऐक्य पावणे, तद्रूप होणे, या दृष्टीने घेतलं आहे. आणि आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. पहिल्या नंबरचा क्रमांक आत्मारामाला दिलाय. याचं कारण असं की आत्मारामामध्ये स्वरूपाचा दर्जा सर्वाधिक प्रगट आहे. याचा अर्थ दासबोधामध्ये मनाच्या श्लोकामध्ये तो लपला आहे असं नाही. मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती, तडे ज्ञान वैराग्य. मनाच्या श्लोकाने तेच स्वरूप प्राप्त होणार आहे, दासबोधाने तेच स्वरूप प्राप्त होणार आहे. पण वळसा घेऊन मांडणी आहे दासबोधात. समाजाच्या मनाला उचलत उचलत आणलाय मनाच्या श्लोकात. आणि शुद्ध ज्ञानाची मांडणी आहे आत्मारामात. लोकांना असं वाटतं की भक्ती केली की आम्हाला ज्ञानाची गरज नाही, आणि ज्ञानाचा अभ्यास करणाऱ्याला असं वाटतं की मला भक्तीची आवश्यकता नाही. दोघंही जण चुकतात. ज्ञान भक्तीशिवाय फळत नाही, आणि भक्ती ज्ञानाशिवाय योग्य दिशेने वाटचाल करू शकत नाही. पण आम्हाला त्या भानगडीत जास्त पडायचं नसतं, करायचं असतं परमार्थ बास. स्वरूप कसं आहे? निखळ आहे, शांत आहे. निखळ शब्दाचा अर्थ त्यात खळखळ नाही. नितळ आहे म्हणजे स्वच्छ आहे, म्हणजे पारदर्शक आहे, सुस्पष्ट आहे. विमळ आहे म्हणजे शुद्ध आहे. विमळ आहे म्हणजे शुद्ध आहे. म्हणजे त्यात कसलीही भेसळ नाही. याचं थोडं स्पष्टीकरण करतो. आत्माराम, आत्मस्वरूप, आत्मस्वरूपाचा दर्जा काय आहे? आपल्याला असं वाटतं की आपण डॉक्टर इंजिनियर झालो म्हणजे आपण फार दर्जेदार जीवन जगतो. त्यात आणखीन एक भर पडली आहे, आम्ही फॉरेनमध्ये जाऊन राहायला लागलो की बस मग काय वाटतं, याच्यासारखं दर्जेदार जीवन काहीच नाही. दर्जेदार जीवन अंतःकरणाच्या उंचीवर अवलंबून आहे, लक्षात ठेवा. बाह्य प्रकृतीच्या वर हे अवलंबून नाही आहे. त्या राष्ट्रात किती बर्फ आहे, तिकडे किती थंडी आहे, तिकडे किती स्वच्छता आहे, याचा अर्थ त्या गोष्टी नसाव्या असं म्हणण्याचं कारण नाही आहे मला. अंतःकरण पहिले स्वच्छता पाहिजे. त्या देशात अतिशय स्वच्छता आहे, कचरा कुठेही टाकला तरी चालत नाही. पण त्या देशात अंतःकरण मलिन असलं तर म्हणणारे कोणी नाही. पण भारत देशामध्ये मलिन अंतःकरण तपासणारे संत आहेत, कारण त्यांच्याजवळ मलिन अंतःकरण तपासण्याचं यंत्र आहे. पिग्मोमॅनोमीटर, थर्मोमीटर, बॅरोमीटर हे शब्द माहिती आहेत तुम्हाला. इंग्रजी शब्द माहित नाही असं आजकाल कोणी नसतं. थर्मोमीटर ताप पाहण्यासाठी वापरलं जातं. का वापरलं जातं? त्याला स्वतःचा ताप नाही म्हणून. आरसा चेहरा पाहण्यासाठी वापरला जातो. का वापरला जातो? त्याचा स्वतःचा चेहरा नाही आहे. आरशाजवळ स्वतःचा चेहरा नाही आहे. त्यात जो येईल
तो त्या आरशाचा चेहरा आहे असं वाटतं. म्हणून थर्मामीटर जवळ स्वतःचा ताप नाही आहे. मग ज्या तापमानाला ते स्पर्श करेल ते त्याचं तापमान आहे असं वाटतं. मग थर्मामीटर काय दाखवत आहे? कारण स्वतःचा ताप थर्मामीटर जवळ नाही आहे. म्हणून आम्ही थर्मामीटरला एवढं मानतो. म्हणून आम्ही आरशाला एवढं बघतो. आरसा बघितल्याशिवाय कोणी जात नाही बघा बाहेर. एवढी आरशाची गरज आहे. बाहेरचं चित्र आरसा दाखवतो. अंतरंगाचं चित्र संतारूपी आरसा दाखवतात. ग्रंथरूपी आरसा दाखवतात. माझं अंतःकरणाचं चित्र आणि चारित्र्य हे संतरूपी आरशामध्ये दिसतं. संतांच्या आरशामध्ये स्वतःला बघावं. माझ्या शब्दांचे बरोबर अर्थ घ्या, नाही तर मग डोळ्यातच पाहावं असे वगैरे अर्थ काढून मग ते डोळ्याला डोळे भिडवणं असा उद्देश नाही आहे. संतांच्या हृदयाकाशात आपलं चित्र बघावं, आपलं चारित्र्य बघावं. त्यासाठी संतांची जवळीक साधण्याची फार गरज आहे. शास्त्राची जवळीक साधण्याची फार गरज आहे. माझ्या मनासारखा परमार्थ होण्याची शक्यता 99% आहे. परमार्थ करणाऱ्यांची संख्या पण बरीच आहे. न करणाऱ्यांपेक्षा जरी ती थोडी असली तरी जे करणारे आहेत त्यांच्यामध्ये अविचाराने परमार्थ करणाऱ्यांची संख्या खूप आहे. पण प्रत्येकाला वाटतं माझा परमार्थ बरोबर सुरू आहे. कोणालाही विचार, माझं आपलं बरोबर आहे. इतकंच काय, मला प्रचिती येते म्हणतात. हो, मी पूजा करायला घेतली देवाची आणि निकाल लागला आणि माझ्या पोराला एवढे एवढे टक्केतून या कॉलेजला ऍडमिशन मिळाले. तुझ्या पूजेचा तुझ्या मुलाच्या ऍडमिशनशी काय संबंध आहे रे बाबा? नाही, देवाची माझ्यावर कृपा आहे. असल्या तकलादू कृपा करण्याचा उद्योग करतोय का देव? पण आम्ही गृहीत धरतो. आणि आमचा परमार्थ खूप चांगला चालू आहे असं समजतो. परमार्थ चांगला चालू आहे की नाही शास्त्राच्या निकषावर बघायचं. ताप आहे की नाही थर्मामीटरच्या निकषावर बघायचं. ब्लड प्रेशर आहे की नाही स्पिग्मोमॅनोमीटरच्या निकषावर बघायचं. ब्लड प्रेशरच्या यंत्राचं नाव आहे. प्रत्येक गोष्ट तपासण्याचं एक यंत्र आहे, एक पद्धत आहे. तसा परमार्थ तपासण्याची पण एक पद्धत आहे. ती पद्धत कोणी पाहत नाही. दूध तपासायला लॅक्टोमीटर लागतं. विजेचा करंट तपासायला मल्टीमीटर लागतं. पण परमार्थ तपासण्याचं मीटर शास्त्र असू शकतं, संत असू शकतात, हे आम्हाला नाही पटत. संत शास्त्राला धरून बोलतात. संतांच्या वाक्याचे कसेही अर्थ काढतात. तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च विठ्ठला नावे. काका गोष्ट सांगत असतात. तुकारामांचा अभंग आहे. तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च विठ्ठला नावे. काका सांगतात देहूला तुकाराम महाराज यायचे. हॉटेलमध्ये कट चहा आणि बटाटा वडा खायचे आणि सांगायचे बिल लिहून ठेव, विठ्ठल येऊन देऊन देईल. असा याचा अर्थ आहे का? तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च विठ्ठला नावे, काय अर्थ आहे याचा? म्हणून सांगितलं दूध मोजायला लॅक्टोमीटर लागतं, ताप मोजायला थर्मामीटर लागतं, ब्लड प्रेशर मोजायला स्पिग्मोमॅनोमीटर लागतं. पण परमार्थ तपासण्यासाठी आम्हाला कुठल्याही मीटरची गरज वाटत नाही. आम्हाला वाटते आमचा परमार्थ छानच चालू आहे. आणि म्हणून काका म्हणतात असं जोपर्यंत वाटतं
तोपर्यंत त्याचा जो परमार्थ आहे तो घरंगळत असलेला परमार्थ कसा असतो? घरंगळत असलेला परमार्थ. दुबईच्या आत्मारामामध्ये काकांनी पारमार्थिक पूल असा शब्द योजनेमध्ये लेखन केलेलं आहे. त्याला वैचारिक पूल हे नाव मला खूप आवडलं आणि ते नाव काकांनी त्या पॅरेग्राफच्या शेवटी दिलेलं पण आहे एका वाक्यात. त्यात काकांनी पारमार्थिक पूल लिहिलं आणि मी वैचारिक म्हणावं इतका शहाणा मी नाही झालो. काकांनीच तिथे वैचारिक पूल लिहिलेला आहे. मग वैचारिक पूल पारमार्थात बांधावा. त्याच्यासाठी काकांनी एका ओवीचाही उल्लेख केलेला आहे. विषय सुरू आहे, माझा परमार्थ बरोबर चालला असं प्रत्येकाला वाटतं, सगळ्यांना वाटतं. बस आपलं कसं आहे, एकदम बरोबर आहे. ते आहे ना शब्दज्ञानामध्ये वाहून गेले. हे आहे ना काहीतरीच करतात. त्यांचं आपलं तेवढ्यापुरतं आहे. माझं कसं आहे, हा नाही, माझं संतांच्या अनुसार आहे का? समजले आणि वर्तले एकच ओवी घेतली काकांनी. अनेक ठिकाणी अनेक ओव्यांचा उल्लेख काकांचा आहे आणि आम्हाला तो प्रत्येक ठिकाणचा स्वतःसाठी जोडून घेता आला पाहिजे. मी तुम्हाला समजवण्यासाठी बोलत नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला समजवण्याची माझी कुवतही नाही आहे, श्रीगुरूंची आहे. समजवण्याच्या निमित्त माझा अभ्यास होतो, हाच माझा ऑनलाईन अभ्यास वर्गाचा उद्देश आहे. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले. काका लिहितात पारमार्थिक पूल वैचारिक पूल याच्यामध्ये आत्मारामात वर्तले शब्दाचा अर्थ वागले. सगळेच जण वागतात. प्रत्येक जण म्हणतो की आमचा परमार्थ ही आमची जीवन साधना आहे. तुमचं असंच आहे, त्यांचं तसंच आहे, तिसऱ्याचं भलतंच आहे आणि चौथ्याचं काहीतरीच चालू आहे. माझा परमार्थ मात्र मी जगतो तसा आहे. कोण ठरवणार? हेच ठरवणार. भगवद्गीता ठरवणार का? नाही. ब्रह्मसूत्र ठरवणार का? नाही. उपनिषद ठरवणार का? नाही. कोण ठरवणार? हेच ठरवणार. माझा पेपर मीच वाचणार आणि मीच मार्क देणार. मग आधीच 100 मार्क देऊन टाकतो. वाचायची गरजच काय? मला माहिती आहे ना सगळं बरोबर आहे. समजले आणि वर्तले नाही झालं, नुसतंच वर्तले झालं. प्रत्येक माणूस वागतो, परमार्थ करणारा प्रत्येक माणूस जगतच असतो आणि आपल्या जगण्याला जीवन साधना म्हणणं फार सोपं आहे. माझी जीवन साधना ही अध्यात्म साधना होते आहे की बहिरंग साधना आहे? बाहेरून अध्यात्म करतो हे सगळ्यांनाच कळतं. टिळा लावला असतो, म्हाळ लागली असते किंवा आणखीन काय काय असतं. अंतरंगाची साधना होते आहे की नाही, ज्याचं त्याला ठाऊक असतं आणि संतांना ठाऊक असतं. दुसऱ्याचे उणे दुणे काढणे हा यातला अजिबात उद्देश नाही, लक्षात ठेवा. साधना बहिरंगाने चांगली होते याचा अर्थ साधना बरोबर आहे, वर्तले असं नाही होत. पण तुकोबांचं वाक्य आहे, समर्थांचं वाक्य आहे, समजले आणि वर्तले तेची नाही कच्चित क्षणमपी जातो तिष्ठत्य कर्म कृत. प्रत्येक माणूस कोणी जरी असला तरी तो कर्माशिवाय राहू शकत नाही. कोणी असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, भक्त असो, अभक्त असो, कोणी असो, त्याला वागावं लागतंच. म्हणून वर्तले आहेच म्हणून आम्ही वागून राहिलो तो परमार्थ नसून ते सांगतात तसं मी वागतोय का, हा महत्वाचा. आणि म्हणून समजले शब्द पहिले दिलाय आणि वर्तले शब्द नंतर दिलाय. आधी समजून घ्या परमार्थ काय आहे. जर मला समजला असेल तर प्रवचन करण्याची गरज नाहीये, पण आपसात बोलता येतो. परोक्ष ज्ञान आपसात बोलता येतो. दोन साधकामध्ये आपसातली जी आहे घडणवडण
बोलणं ते तेच असावं. तत्श्रवणम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम एतदेकं परत्वं च ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा पंचदशी सांगते. माझं वागणं तसं आहे का? समजल्याप्रमाणे माझं वागणं आहे का? की आम्ही आमच्याच मनाने आम्ही परमार्थ वागतो असं समजतो. थोडंसं तपासून पहा. लवकर हे तपासून पाहण्याची इच्छा होत नाही. माझं बरोबरच आहे असं वाटतं. माझ्यासारखं बरोबर कोणाचंच नाही असं वाटतं. मी जो परमार्थ करतो तो अव्वल दर्जाचा परमार्थ आहे असं वाटतं. माझ्यासारखा प्रवचन करता कोणी नाही असं वाटतं. माझ्यासारखा पूजा करणारा कोणी नाही असं वाटतं. माझ्यासारखी गुरूंची सेवा करणारा कोणी नाही असं वाटतं. माझ्यासारखा परमार्थ जगणारा कोणी नाही असं वाटतं. परमार्थ कसं जगायचं असतो? परमार्थ जगणं नावाची काय गोष्ट आहे? कोण सांगतं? कुठे सांगितली आहे? भगवंतांनी कुठे उल्लेख केलाय? गीतेमध्ये कुठे सांगितलंय? अंतकाले च मामेव मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भावम याती. याती म्हणजे येऊन मिळतो. नास्त्यत्र संशय. महामनुस्मर युद्धमच किती बारीक 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 गोष्टी जगणं शिकवलंय भगवंताने. संघर्षामध्ये सुद्धा माझी मनस्थिती कशी सांभाळायची आणि आत्मस्थिती कशी टिकवायची याची व्यवस्था भगवद्गीतेमध्ये आहे. म्हणून भगवद्गीता निधिध्यासनाचा ग्रंथ आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या जगणं भगवद्गीतेच्या निकषावर तपासलं पाहिजे. माझा ताप थर्मामीटर मध्ये मोजला पाहिजे हे आम्हाला पटतं. दूध लॅक्टोमीटर मध्ये पाहिलं पाहिजे हे आम्हाला पटतं. ब्लड प्रेशर पिग्मोमॅनोमीटर मध्ये पाहिलं पाहिजे हे आम्हाला पटतं. पण माझं जगणं गीतेमध्ये तपासलं पाहिजे. त्याशिवाय माझं जगणं हे आध्यात्मिक जगणं नाही हे आम्हाला नाही पटत. आम्हाला वाटतं आमचं बरोबरच आहे. ते शास्त्रज्ञानाचं घेऊन काय करायचं आहे? अरे तुझ्या जगण्याचा विषय सांगितला आहे आणि दुसरे तिसरे कोणी नाही सांगितला, प्रत्यक्ष भगवानांनी सांगितलं आहे. नको का गीतेचा अभ्यास करायला? नको का त्याचं श्रेष्ठत्व आम्हाला समजायला? म्हणून जो समजून वागतो त्याचं वागणं बरोबर असतं. जो नुसता न समजता वागतो त्याचं वागणं केव्हा घरंगळत गेलं हे त्याला कळत नाही. म्हणून पहिला शब्द समजले आहे आणि नंतर शब्द वर्तले आहे. तेची भाग्य पुरुष झाले. कोण झाला आहे ते? भाग्य पुरुष झाले. ज्यांच्याजवळ हा ग्रंथ असेल, दुबईचा आत्माराम, तिथे भले शब्द लिहिलाय. तो भले नाही आहे, तो जाले शब्द आहे. भाग्य पुरुष जाले दासबोधातल्या 14व्या दशकातल्या 6व्या समासातली 25वी ओवी आहे. 14, 6, 25 तपासून घ्या. मी सांगतो म्हणून विश्वास ठेवू नका. प्रत्यक्ष तपासून घ्या आणि प्रत्येक गोष्ट तपासा. मी जी सांगतोय ग्रंथानुसारी असली पाहिजे, शास्त्रानुसारी असली पाहिजे, संतानुसारी असली पाहिजे. नाहीतर शास्त्राचा अर्थ आमच्या मनाने लावण्याची शक्यता आहे, संतांचा अर्थही आमच्या मनाने लावण्याचा शक्यता आहे. म्हणून संतांचं आणि शास्त्राचं जेव्हा एक वाक्यता असते आणि ती मला पटते आहे, मग माझं बरोबर आहे. आणि तसं माझं वागणं आहे का? याला जगणं म्हणतात. आत्मारामाला स्वस्वरूपतेचा दर्जा आहे. तो दर्जा माझ्या जगण्याला आला आहे. माझा दर्जा जगणं निखळ आहे का म्हणजे शांत आहे का, नितळ आहे का म्हणजे स्वच्छ आहे का, विमळ आहे का म्हणजे शुद्ध आहे का, निखळ आहे का म्हणजे शांत आहे का. निखळ शब्दाचा अर्थ खळखळ नसणे असा आहे. माझ्या अंतःकरणात खलबल असता कामा नये, खळखळ असता कामा नये. माझ्या चित्तात मळमळ असता कामा नये. माझं चित्त शांत असलं पाहिजे.
आहे का बाबा? मी सकाळी उठतो, उठल्याबरोबर ब्रश करतो, आवाज येतो तोंड धुण्याचा, ब्रश झालाय. त्यानंतर 5 मिनिटाच्या आत जर चहा आला नाही, तर गॅस सिलेंडर संपलं असेल तरीही ते चहाचं पाणी माझ्या डोक्यावर ठेवलं तर उकळायला लागतं, खळखळ खळखळ उकळायला. कारण 5 मिनिटापेक्षा मला चहा मिळायला उशीर झाला. आता सिलेंडर संपलाय, काय करणार? माझ्या डोक्यावर ठेवायचं तो भांडं, ते उकळायला लागतं भांड्यातलं पाणी. असं जर असेल तर मी परमार्थ करतोय का? तो चहा घेत नाही, चकरा मारायला सुरुवात होतात. अजून वर्तमानपत्र आलं नाही, अजून वर्तमानपत्र आलं नाही. जर तुम्ही झू मध्ये बघितलं असाल तर वाघ सिंह असे फेऱ्या मारतात इकडून तिकडे. हरिण उभं राहील एका जागेवर, पण वाघ आणि सिंह एका जागेवर उभे राहत नाही. ते बसले असले तरच जागेवर असतात, नाहीतर ते नुसते घिरट्या मारत असतात, घिरट्या. इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे. वर्तमानपत्र आलं नाही म्हणून दारापर्यंत जायचं, पुन्हा घरातल्या भिंतीपाशी यायचं, पुन्हा वर्तमानपत्र आलं नाही म्हणून दारापाशी जायचं, पुन्हा भिंतीपाशी यायचं. मग आता फावल्या वेळात काय करायचं? मग पुन्हा सेकंड टी. शांत आहे का माझं चित्त? मी उपनिषदानुसार जगतोय का? कारण उपनिषद त्यातून भगवद्गीता सांगितली आहे, लक्षात ठेवा. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्श्व वत्सहा सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत्. उपनिषदाचं सार आहे भगवद्गीता. मननानंतरचं चिंतन आहे ब्रह्मसूत्र. म्हणून भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र ही प्रस्थानत्रयी एकमेकांपासून विलग नाहीये, एकमेकांशी जोडलेली आहे. म्हणून श्रुती वाक्य प्रमाण आहे. सुप्रीम कोर्ट आहे परमार्थाचा. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे माझं जगणं आहे का? माझं वागणं आहे का? माझ्या आत मत्सर आहे का? माझ्या आत क्रोध आहे का? माझ्या आत ईर्ष्या आहे का? माझ्या आत हेवा आहे का? मी पेटलो आहे का आतमध्ये? बाहेरून काही दाखव, माळा दाखव, टिळे दाखव, काही असो, आतमध्ये कसं आहे? दुसऱ्या प्रती माझ्या अंतःकरणात जर मत्सर असेल, हेवा असेल, तिरस्कार असेल, घृणा असेल, संताप असेल, मी परमार्थ करत नाही. मग माझं जगणं जीवन साधना ठरू शकत नाही. आणि ते माझ्याकडनं असता कामा नये. दुसऱ्यांनी माझा मत्सर करावा की करू नये हे माझ्या हातात नाही. मी त्याच्याबद्दलचा हेवा ठेवावा की नाही एवढं माझ्या हातात आहे. पण माणूस जसा आपल्या आईला सोडत नाही, दुसऱ्या कोणाला आपली आई नाही मानणार कधी. आईलाच आई म्हणतो. सद्गुरूच माझी माऊली असते, दुसरी कोणती माऊली नसते. तसं भगवद्गीताच माझी माऊली आहे. ती सांगेल तसं मी वागतो. वागण्याचं वचन आहे माझं, तरच मी परमार्थ करतोय. नाही तर माझा परमार्थ बरोबरच नाही. घरंगळणारा परमार्थ आहे. मी आतमध्ये नितळ आहे का? शांत आहे का? स्वच्छ आहे का? मल, विक्षेप आणि आवरण 3 दोष आहेत. त्यातला मलदोष माझ्यामध्ये आहे का? आणि विमळ आहे का? मी शुद्ध आहे का? शुद्ध शब्दाचा अर्थ द्वैत विरहित जी स्थिती, त्याला शुद्ध असं म्हणतात. अद्वैत स्थिती शुद्ध असते, द्वैत अशुद्ध असतं. मंदाताईंनी दिलेला दृष्टांत सांगतो. शिरा करायचा होता म्हणून कढईमध्ये शुद्ध तूप टाकलं. काय टाकलं? शुद्ध तूप टाकलं. तूप थोडंसं कढवल्या गेलं की त्याच्यामध्ये शुद्ध रवा टाकला. काय टाकलाय? रव्यात जराही भेसळ नाही आहे, लक्षात ठेवा. तुपात नव्हतीच भेसळ, पण शुद्ध तुपात शुद्ध रवा टाकल्यानंतर भेसळ झाली. शुद्ध तुपात शुद्ध रव्याची भेसळ झाली, शुद्ध रव्यात शुद्ध तुपाची भेसळ झाली. त्यात मग शुद्ध साखर टाकली.
आता शुद्ध तूप, शुद्ध रवा, शुद्ध साखर याची भेसळ तयार झाली आणि या भेसळीचं नाव शिरा आहे. शिरा हा भेसळयुक्त पदार्थ आहे असं म्हटलं तर तुम्हाला आवडणार नाही. तसं द्वैताने भरलेलं अंतःकरण भेसळयुक्त आहे, हा संतांचा निकष आहे. आणि म्हणून विमळ रस, विमळ पाहिजे, शुद्ध पाहिजे, भेसळ नसलेलं. जिथे द्वैत असतं तिथे भेसळ असते, जिथे अद्वैत असतं तिथेच फक्त विमळत्व असतं. तो मी आहे, सहा अहम. म्हणून म्हणतात निर्मलम निष्कलम शांतम व्योमातीतम निरंजनम नादबिंदू कलातीतम तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरूंचं अंतःकरण तसं असतं. गुरुगीतेतला मंत्र आहे. तशा अंतःकरणाची श्रीगुरु ही जर मला जुळायचं असेल, माझं अंतःकरण तसंच करून घ्यावं लागेल. मला स्वस्वरूपाकारतेची नड आहे का, गरज आहे का, हे मला पुढे चालूया. माझी वाटचाल मला करून घेता आली पाहिजे. आणि म्हणून आनंद रूपता मला मिळवायची आहे का, मोक्ष मला मिळवायची आहे का, या गोष्टींसाठी माझ्यामध्ये अखंड चिकाटी आहे का. रागाला आवर स्वतःला. नाही आवरल्या गेला पुढच्या वेळेला येणार नाही याची काळजी घे. पुढच्या वेळेला आला, पुन्हा नाही आवरल्या गेला, आता तो येण्याच्या आधी काळजी घे. येण्याच्या आधी काळजी घेतली पण तो माझ्या कंट्रोलच्या बाहेर निघून गेला, आता ह्याच्यापेक्षा जास्त कंट्रोल करायचा प्रयत्न कर. एक दिवस आवरल्या जाईल, एक दिवस सावरल्या जाईल. आणि असं माझं होत आहे का. माझ्या अंतःकरणात द्वेष आणि अड्या वाढतात आहे की माझा क्रोध निघून जातोय, माझा मत्सर निघून जातोय, ईर्ष्या निघून जायची आहे, अहंकार निघून जातोय. या गोष्टी तपासाव्या लागतील ना. कोणी तपासायच्या, पुन्हा माझ्या मी तपासायच्या. समोरच्यांच्या समोर तर, लोकांच्या समोर तुम्ही स्वतःला आयडियल म्हणून प्रोजेक्ट करत असतो, पण ह्याच्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्याला विरळा असतो, त्याला रेअर असं म्हणतात. भगवद्गीता म्हणते मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित, कुणी एक यतती सिद्ध येत. हजारो लोक हा प्रयत्न करत असतात, त्यातला कोणीतरी एखादा यतती सिद्ध येत. आणि असा कोणीतरी जो एखादा असतो, यततामपि सिद्धानाम, असे जे कोणीतरी एखादे हजारो लाखो लोकांमधून येतात, त्यातला कोणीतरी एखादा पुन्हा यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः, त्यातला पुन्हा एखादा मला जाणतो. हा सेकंड कश्चित आहे. यासाठी तीव्र मुमुक्षुत्व लागतं. मला संताप आला, मला घृणा निर्माण झाली पाहिजे की मला का संताप आला, का चिडलो मी, कारण मीमांसा करा, विश्लेषण करा. स्वतःचं अंतःपरीक्षण करावं लागतं. काकांनी मला कठोर अंतःपरीक्षण शब्द वापरायला सांगितला. अंतःपरीक्षण म्हणणं बंद कर, कठोर अंतःपरीक्षण म्हण. फार कठोर असतं. माझं चुकलं आहे का असं जर मी अंतःकरणाला विचारलं, ते म्हणतं नाही, अजिबात नाही. दुसऱ्याचं एका मिनिटात चूक दिसते, दुसऱ्याचं कुसळ दिसतं, पण माझं मुसळ दिसत नाही. खूप जणांना मुसळ शब्दच माहित नाही. कुसळ म्हणजे गवताच्या तणसाचा एक बारीकसा भाग असतो, आणि मुसळ म्हणजे साधारण 5 ते 5.5 फुटाच्या उंचीचं लाकडाचं एक अवजार म्हणूया असतं, ज्याच्यामुळे तीळ, जवस या गोष्टी अशा काढल्या जातात. पूर्वी वापरत असत ते, त्याला मुसळ म्हणतात. एवढं मोठं असलेलं स्वतःचं मुसळ दिसत नाही, दुसऱ्याचं बारीकसं कुसळ दिसतं. दुसऱ्याचे दोष पाहणं फार सोपं आहे आणि ते पाहायचे नाही आहे. स्वतःचे दोष पाहणं फार कठीण आहे आणि तेच पाहिजे. परमार्थाचा प्रारंभ आहे. निर्मलम निष्कलम शांत व्योमातीतम निरंजनम यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वतः. हे सतत तपासत राहतो, त्याला
मुमुक्षू असं म्हणतात आणि त्याची वाटचाल करतो तो तीव्र मुमुक्षू असतो. आता हे तीव्र मुमुक्षू शब्द सुद्धा फार समजायला जड जायला लागले सगळ्यांना. म्हणून मला सारखं वाटतं याच्यात काय शब्द द्यावा. असे लोक कोण असतात, किती असतात. कश्चिन माम वेत्ती तत्वतः. दोन कश्चित आहेत याचा अर्थ रेअर इन द रेअरेस्ट. रेअर इन द रेअरेस्ट. त्याला ज्ञानाधिकार असतो. हेची देही हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. मुकुंदराज म्हणतात, याज्ञवल्क्य वैराग्याचे पुतळा होता. याज्ञवल्क्यांना दोन पत्नी असून वैराग्याचे पुतळे म्हणतोय. लक्षात ठेवा, व्याघात दोष नाही आहे, वस्तुस्थिती आहे. एका पत्नीचं नाव गार्गी, दुसऱ्या पत्नीचं नाव मैत्री. लक्षात ठेवा, तुम्ही वागता कसे याच्यावर परमार्थ अवलंबून नाही, तुम्ही जगता कसे याच्यावर परमार्थ अवलंबून नाही, तुमचा हेतू काय आहे याच्यावर परमार्थ अवलंबून. तुमचा हेतू काय आहे याच्यावर परमार्थ अवलंबून आहे. हेतूला फार महत्व आहे. तुमच्या घरात रात्री बेरात्री कोणी चाकू घेऊन शिरला, तुमची हत्या करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या झटपटण्यामध्ये त्याच्या हातात त्या चाकूला आपण पकडलाय आणि त्या झटपटण्यात तो चाकू त्याच्याच पोटात खुपसला आपण, आपल्याला कैद नाही होत. माझ्या घरात मी झोपलो असताना रात्री तो आला माझी कत्तल करण्यासाठी. त्या झटापटीमध्ये चाकू त्याच्या पोटात घुसला. मी खुनी ठरत नाही, कारण माझा हेतू स्वरक्षण हा होता. त्याचा मर्डर करणे हा उद्देश नाही आहे. हेतू महत्वाचा आहे. कायदा सुद्धा हेतू बघतो, शास्त्र सुद्धा हेतू बघतो. विषय याज्ञवल्क्यांचा सुरू आहे, विषय वैराग्याचा सुरू आहे, विषय जगण्याचा सुरू आहे, विषय रेअर इन द रेअरेस्टचा सुरू आहे. हेची देही हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. मला आत्ताच मोक्ष मिळाला पाहिजे, सायुज्य मुक्ती मिळाली पाहिजे, हा विषय सुरू आहे. निर्मलम निष्कलम शांतम मी कसा होईल हा विषय सुरू आहे. मी क्रोधरहित कसा होईल हा विषय सुरू आहे. म्हणून परमार्थात हेतू पाहिला जातो. याज्ञवल्क्यांच्या दोन पत्नी होत्या, याज्ञवल्क्य विरक्त होते. एकीचं नाव मैत्रेयी आणि दुसरीचं नाव गार्गी. दोघीही सुविद्य म्हणजे ज्ञान संपन्न. आपल्या धर्मामध्ये महिलांनी तीच उंची गाठली आहे जी उंची पुरुषांनी गाठली आहे. परमार्थामध्ये महिला आणि पुरुषाचा भेद नाही, जीव नावाचा भेद आहे. जीव आणि आत्मा दोनच भेद आहेत परमार्थात. स्त्री आणि पुरुष असा भेद नाही परमार्थात. हा, व्यवहार्यतः जरी परमार्थात प्रवचन ऐकत असेल तरी महिलांनी एका बाजूला बसावं, पुरुषांनी एका बाजूला बसावं. हा व्यवहार आहे, हा तसाच सांभाळला पाहिजे. न्याय, नीती आणि धर्म यांना सोडून परमार्थ नाही, कधीच नाही, कधी करू नये. असं की आपण तर सगळे जीवत आहोत, एकत्र बसलं तर काय हरकत आहे? नाही नाही, धर्म त्याला परवानगी देत नाही आणि देव सुद्धा नाही. अंतःकरण घरंगळ्याला कधीही वेळ लागत नाही. नेहमी सावध आणि खबरदार असलं पाहिजे. मैत्रेयी आणि गार्गी अशा दोन पत्नी होत्या. हेतू हा विषय माझा सांगण्याचा, लक्षात घ्या. आणि याज्ञवल्क्य म्हणतात, याज्ञवल्क्य म्हणजे काय सांगू आता मी त्यांचं मोठेपण. एकदा जनक नाही, खैर एक राजा आहे आणि त्या राजाने असं पण केला की माझ्या प्रश्नांची जो उत्तर देईल त्याला 18,000 गायी, त्यांचे जे शिंग आहे ते सुवर्णांनी माखून, म्हणजे शिंगाला सोन्याची टोपी. गायींचे शिंग किती मोठे असतात, दुभत्या गायी, धडधाकड. कठोपनिषदातल्या सारख्या भाकड गायी नाही, दुभत्या गायी.
शिंग त्यांचे सोन्याने माखलेले, सोन्याच्या टोप्या त्यांच्या शिंगांना. पण माझ्या प्रश्नांची उत्तर देईल त्याला नाही उत्तर दिलं, अंधार कोठडीत जन्म घालवावा लागेल. अनेक साधूंना त्यांनी अंधार कोठडीत डावलं. जनक नव्हता हा तो राजा. एक दिवस याज्ञवल्क्य आले. उत्तर दिल्याशिवाय कोणालाच तशा गायी मिळत नव्हत्या. याज्ञवल्क्यांनी स्वतःच्या शिष्याला खूण केली, गायी घेऊन जा. प्रश्न विचारायचाच आहे, माहिती नाही, उत्तर द्यायचं आहे, देता येईल की नाही असला कुठलीही शंका मनात नाही. याज्ञवल्क्यांनी फक्त खूण केली शिष्याला 18,000 गायी, म्हणजे 36,000 शिंग आणि त्यांना सोन्याच्या टोप्या. गायी घेऊन जा. आणि याज्ञवल्क्यांनी खून केल्यानंतर शिष्य गायी हाकलायला लागला आश्रमाकडे, सोन्याचे टोप्या असलेले गायी शिंगांना. पण कोणी अडवलं नाही की अरे प्रश्नाचं उत्तर राहिलं, गायी कशाने येतोय. याज्ञवल्क्यांसमोर ताब नव्हती कोणाची. राजाने प्रश्न विचारला, याज्ञवल्क्यांनी त्यांना उत्तर दिलं. राजाचं संपूर्ण मनात समाधान झालं. राजा नतमस्तक झाला. याज्ञवल्क्यांचे पाय धुतले, चरण कमलाची पूजा केली. गायी आधीच गेल्या होत्या. त्या याज्ञवल्क्यांजवळ केवढी संपत्ती असेल याचा विचार करा. पण वैराग्य, त्या संपत्तीचा उपयोग शिष्यांच्या शिक्षणासाठी घेतला आहे. अनुदान मिळतं म्हणून शाळा चालवणं वेगळं, आणि मिळालेलं अनुदान स्वतः न स्वीकारणं वेगळं, शिष्यांच्या उपयोगात लावणं वेगळं. इकडला विषय नाही घेता. याज्ञवल्क्याजवळ अमाप संपत्ती होती आणि याज्ञवल्क्य एक दिवस आपल्या दोन्ही प्रिय पत्नींना म्हणतात, आता मला हे सगळं त्यागून बाहेर निघायचं आहे, आता मला हे ठेवायचं नाही आहे माझ्याजवळ, बस झालं. तुमच्या दोघींपैकी कोणाला काय पाहिजे ते सांगा. लक्षात ठेवा, याच्यानंतर त्यागनिरूपण नावाचा पहिला समास आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्यागाचा विषय आहे, वैराग्याचा विषय आहे. ह्या विषयानंतर त्यागनिरूपण आहे. कोणाला काय पाहिजे म्हणजे आपसात कुठलेही हे नको, मला हे पाहिजे होतं पण तुम्ही ते तिला दिलं बा, तिला हे पाहिजे होतं ते माझ्याकडे येऊन गेलं, असं नको. कोणाला काय पाहिजे ते पहिलेच सांगा, ते देऊन देतो. मैत्रेयी आणि गार्गी दोघी त्यांच्या सुविद्य पत्नी, दोघी शांत राहिल्या, कोणी काहीच उत्तर नाही दिलं. याज्ञवल्क्य म्हणले, मला सांगा पहिले काय आहे. दोघी हसायला लागले. याज्ञवल्क्य म्हणतात, तुम्ही का हसताय. याज्ञवल्क्यांना दोन्ही पत्नींनी उत्तर दिलीत. दोघींनी एक उत्तर दिलं, लक्षात ठेवा. दोघी एकाच नवऱ्याच्या दोन पत्नी, पण उत्तर एक आहे. उत्तर असं आहे की जे तुम्हाला त्यागावंसं वाटतं ते आम्ही ठेवून काय करू. काय उत्तर आहे बघा. जी संपत्ती तुम्हाला तृण समान वाटते, गवता समान वाटते, ती संपत्ती आम्ही ठेवून काय करू. ज्याच्यासाठी तुम्हाला ही संपत्ती तृणवत वाटते ते आम्हाला द्या. काय म्हणतात त्या दोघी जणी, ज्याच्या पुढे तुम्हाला ही संपत्ती तृणवत वाटते आम्हाला ते पाहिजे, त्यात आमचा वाटा पाहिजे, याच्यात आम्हाला वाटा नाही पाहिजे. हे तुम्हाला काय करायचं ते करून टाका, कुठे वाटायचं ते वाटा. याज्ञवल्क्य परम संतोषाने आनंदित झाले. म्हणले, तुम्ही माझ्याबरोबर राहिलात, पण आता वाटतंय की तुम्ही खरंच माझ्याबरोबर राहिलात, तुम्ही विषयाच्या संगत नाही राहिला. आणि याज्ञवल्क्याने परिपूर्ण प्राप्त असं आत्मज्ञान आपल्या दोन्हीही पत्नींना दिलं आहे. त्यानंतर गार्गींनी आपला देह संपवलाय आणि जी मैत्रेयी आहे तिने याज्ञवल्क्याची सगळी संपत्ती स्वतः जवळ ठेवून ती गुरुकुलासाठी वापरली आहे आणि स्वतः झोपडीमध्ये विरक्त बनवून राहिलेली आहे. एवढी सगळी संपत्ती शिष्याच्या कल्याणासाठी, उदरनिर्वाहासाठी पैसा लागतो. एवढी मोठी
शाळा होती, गुरुकुल होतं याज्ञवल्क्यांचं, ते तिने चालवलंय. याज्ञवल्क्यांचं नाव पुढे सांभाळलंय मैत्रेयीने. आणि बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद आहे, लक्षात ठेवा. आत्मनस्तु कामाय अरे नवारे कामाय सर्वं प्रियं भवती, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. हे महान तत्वज्ञान सांगणारं बृहदारण्यक उपनिषद याज्ञवल्क्यांनी या मैत्रेयीला सांगितलंय, जी हे गुरुकुल चालवते. वैराग्य असं लागतं. आम्हाला घरातली एक वस्तू सोडवत नाही. आत्ता कामी आली नाही तर नंतर कामी येईल. ठेवून द्या, पुढे मदत होईल. कशाचं वैराग्य येणार आणि कशाचं समाधान मांडणार? आमचा परमार्थ हा सर्वसाधारण माझी कौटुंबिक स्थिती, आर्थिक स्थिती, सामाजिक कीर्ती, दैहिक स्थिती जशीच्या तशी न बिघडता राहावी आणि आम्हाला त्यात भर पडली नाही तरी चालेल, पण बिघाड नसावा. आणि मग सोबत मोक्ष मिळाल्यास आम्हाला हरकत नाही, अशी आहे. वेटरला आम्ही डिशचं ऑर्डर करतो. आमच्या मनाजोगी डिश आम्ही मागवली असते. वेटर येईपर्यंत तेवढा वेळ धीर धरणं कठीण असतं, म्हणून बडबडी सुरू असतात. इतक्या सहजपणे मोक्ष आमच्या समोर येऊन उभा ठाकावा असं आम्हाला वाटतं. असा मोक्ष नाही मिळत. असा मोक्ष मिळण्याची शक्यताच नाही. आणि आमच्या घराची स्थिती, आमची सांपत्तिक स्थिती, आमची आरोग्याची स्थिती, आमची कौटुंबाची, सगळं घर जसं चाललंय ना तसं चालू दे, यात भर नाही पडली तरी चालेल. आम्ही नाही मागणार भर पडण्याचं, पण आहे ते बिघडू नये एवढं आम्ही आसक्त आहोत. आम्हाला कसा मोक्ष मिळेल लगेच? मला फक्त मोक्ष पाहिजे, जे होईल ते होईल. सैनिक काय विचार करतो? घराचा विचार करत नाही. तो म्हणतो मला जिंकलं पाहिजे, बस माझं शरीर संपलं तरी चालेल. ही लढवय्या वृत्ती आहे त्याच्यामध्ये, म्हणून आम्ही सुखाने जगतोय. तर माझ्यामध्ये अशी लढवय्या वृत्ती असेल तर आत्मसुख माझ्याजवळ आहेच, लक्षात घ्या. पण आम्हाला नाही, सगळं बरं चाललं पाहिजे. नातवालाही चांगले ऍडमिशन्स मिळाले पाहिजे, त्यालाही पण पुन्हा चांगली बायको मिळाली पाहिजे. मग आम्हाला अजून 2 जन्म 4 जन्म घ्यावे लागले तरी चालेल. मग बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान प्रपद्यते. पुढल्या जन्मी बघू ना. असे जन्मामागे जन्म चालतात. संसार करावासाच वाटतो, त्याचा कधी कंटाळा येत नाही, त्याचा कधी शीण निर्माण होत नाही, त्याबद्दल आम्हाला कधी अनासक्ती वाटत नाही. हे कर ते कर, असं करू तसं करू, पण संसारच करू खऱ्या अर्थाने तो माणूस कर्माचा फलाधिकारी आहे, ज्ञानाचा फलाधिकारी नाही आहे. मग आम्हाला समजलं नाही हो आत्माराम, काय करावं, आम्हाला हे कठीण जातं. अशा मग पुढे ओरडा चालू होतात. पण कारण आम्ही कर्माचेच अधिकारी असतो. एकदा 8 कधी वाजतात आणि मग आम्ही पटकन जाऊन कुकर कधी लावतो, घर कधी झाडतो, किंवा काय काय, बस मग आंघोळ करायची. मग मला लवकर जायचं, मग मला उशीर झाला तर पंचायत होऊन जाईल 8 वाजेपर्यंत. मग प्रवचन 5 मिनिटं जरी उशीर झाला तरी होणार नाही, मन स्वस्थ राहत नाही. तो कर्माचा अधिकारी आहे, तो करणीय प्रांताचा अधिकारी आहे. त्याला वेदविहित निष्काम कर्म केलं पाहिजे. ज्या वेळेला ते वेदविहित होतं तेव्हा कर्तृत्व भ्रांती निघून जाते, आणि निष्काम होतं त्यावेळेला फलेच्छा निघून जाते. फलेच्छा निघून गेली की मग तो त्या कर्मातून सुटला असतो, त्याची चित्तशुद्धी होते. त्याची चित्तशुद्धी होण्याची गरज असते, आणि म्हणून तो अधिकारी आहे. भरपूर कर्म करण्याचा अधिकारी आहे, खूप कर्म करण्याचा अधिकारी आहे. त्याशिवाय चित्तशुद्धी होत नाही. काही लोक काहीतरी करावं पण ईश्वराशी जोडल्या जावं असं वाटतं, म्हणून कर्ममार्गे उपासना. त्यांना वेदविहित
निष्काम उपासना करायला सांगितलेली आहे. मग भजन कर, पूजन कर, अर्चन कर, व्रत कर, वैकल्य कर, उपवास कर, तापास कर. त्यांनी त्याला चित्ताची शांती प्राप्त होते. ते नाही केलं तर त्याचं चित्त शांत राहत नाही. म्हणून मग आमची आपली पूजा असते. पूजा केली नाही तर मनाला बरं वाटत नाही. आज खूप पाऊस होता त्याच्यामुळे अगं अगं रामकृष्ण हरी. नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, जेणे सायुज्य मुक्तीची वाट गवसेल की. स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता या 4 मुक्ती आहेत. ह्यातली युजे ती म्हणजे जुळणे, ऐक्य पावणे, तद्रूप होणे या दृष्टीने घेतलं आहे. आणि आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध.